काँग्रेस देशभरात न्याय यात्रा काढते. आम्ही अन्यायाविरोधात आवाज उठवतोय असे काँग्रेस नेते दाखवत आहेत. पण देशभरात फिरून पाहिलं तर काँग्रेसचा एक क्रूर चेहरा समोर येतो. ही घटना आहे ऑक्टोबर 2024 मधली. चंद्रपुरात एका नामांकित शाळेत 12 वर्षीय मुलीवर गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचार करणारा होता चंद्रपूर काँग्रेसचा युवा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निकटवर्तीय अमोल लोढे. आता ही घटना उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी काय करायला हवे होते? तर गुन्हेगाराला पोलिसांच्या स्वाधीन करायला हवं होतं. पण झालं उलटच. अमोल लोढे याला पोलिसांकडे देण्याऐवजी त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून काँग्रेस नेत्यांनी पोलिसांवर दबाव टाकला. त्याला संरक्षण देण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न झाला. देशभरात अशा असंख्य घटना आहेत ज्यात काँग्रेस नेत्यांची काळी कृत्य झाकली गेली आहेत. पीडितांना न्याय देण्याऐवजी गुन्हेगारांना संरक्षण देणे ही तीच काँग्रेसची विचारसरणी आहे, जी शीर्ष नेतृत्वापासून तळागाळाच्या नेत्यांपर्यंत पोहोचली आहे. आता इथून पुढे जेव्हा कुठलाही काँग्रेसचा नेता न्यायाचा विषय काढेल ना, तेव्हा त्याला या घटनेची आठवण नक्की करून द्या. चंद्रपूरच्या या घटनेची खबर राहुल गांधींपर्यंत नक्कीच गेली असेल आणि तिथूनच हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू झाले. यावरूनच समजून घ्या काँग्रेसची ही क्रूर संस्कृती.